नमस्कार, वामिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत मस्त झणझणीत आणि चमचमीत असा कोळंबी रस्सा कसा बनवायचा, तोही सोप्या पद्धतीने. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. मागच्या आठवड्यात आपण कोळंबी रवा फ्राय कसा बनवायचा ते पाहिलं होतं. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण कोळंबी रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो कोळंबी साफ करून घेतली आहे. कोळंबीच्या वरचं आउटर शेल काढून घेतलं आणि कोळंबीच्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूलासुद्धा काळ्या रंगाचा धागा असतो तो सुद्धा काढून घेतला. तो धागा काढणं महत्त्वाचं आहे, नाहीतर मग कोळंबी कडवट लागते किंवा मग अपचन होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोळंबी व्यवस्थित साफ करून घेतली. त्यानंतर अगदी हलक्या हाताने कोळंबी व्यवस्थितपणे स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे. आता आपण मॅरिनेशनसाठी लागणारे मसाले इथे पाहूया. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 मध्यम आकाराच्या लिंबाचा रस इथे घेतला आहे. आता आपण कोळंबी मॅरिनेट करून घेऊया. मीठ घालूया, हळद, आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस. लिंबाच्या रसाच्या ऐवजी कोकमचा आगळ घेतला तरीही चालेल, पण लिंबू सहजपणे आपल्याकडे अवेलेबल असतं म्हणून आपण आज इथे लिंबू घेतलेला आहे. आता हे सगळे मसाले कोळंबीला व्यवस्थितपणे लावून घेऊया. तर हाताने सगळे मसाले कोळंबीला व्यवस्थितपणे लावून घेतलेले आहेत. ही कोळंबी आपल्याला आता मॅरिनेशनसाठी ठेवायची आहे. आपण झाकण ठेवून साधारणतः 30 ते 35 मिनिटं कोळंबी मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया आणि तोवर आपण कोळंबी रश्श्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. आता कोळंबी रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे घेतलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपण अगदी बारीक उभे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. कोथिंबीर चिरून घेतली आहे. 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आलं लसूणसुद्धा आपण चिरून घेतलेला आहे इथे. आता आपण हे सगळे मसाले भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये आधी कांदा घालूया आणि कांदा छान असं मीडियम टू हाय फ्लेमवरती सोनेरी रंगावरती आपण हा छान परतून घेऊया. हा मसाला आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे. कांदा छान सोनेरी रंगावरती आला की मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालून टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो. आता आपण जे काही आलं लसणाचे काप केलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालू. आलं लसूणसुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊया 2 मिनिटासाठी. पटकन हा मसाला बनवून तयार होतो. कोळंबी रस्सा बनवणं खूप सोपं आहे. अजिबात फार काही साग्रसंगीत नाही करावं लागत. याच्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा किस घालूया आणि ते सुद्धा 2 मिनिटासाठी तेलावर परतून घेऊया. आता सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओला नारळ, थोडासा खवलेला ओला नारळ वापरला तरीही चालेल. मस्तपैकी हा मसाला आपण एकंदरीत छान भाजून घेतला आहे. गॅस बंद करूया आणि हा मसाला थोडासा थंड करून घेऊया. मग तो मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. मसाला आपण थंड करून घेतला आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण मिक्सरला स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया. पाणी घालायची गरज नाही, कारण कांदा आणि टोमॅटोचा ओलावा आहेच वाटणाला, त्यामुळे फाईन पेस्ट होते त्याची. हे पहा, आपलं आता प्रिपरेशन झालेलं आहे. कोळंबी रस्सा बनवण्यासाठी आपण इथे कोळंबी मॅरिनेट करून घेतली आहे. साधारणतः 35 मिनिटं झाले. त्यानंतर मसालासुद्धा आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि सुके मसालेसुद्धा आपण इथे घेतलेले आहेत. तर इथे आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, कारण मॅरिनेशनमध्ये वापरलेली आहे हळद. आणि मीठसुद्धा अर्धा चमचाच घेतला आहे, कारण मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठसुद्धा वापरलं आहे. लाल मिरची पावडर घेतलेली आहे पण इथे 1 चमचा. 1 चमचा धने पावडर, 2 चमचे घरगुती काळा मसाला आहे. त्याऐवजी कांदा लसूण मसाला किंवा कोणताही मालवणी फिश करी मसाला वापरला तरीही चालेल. आणि इथे आपण 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे.
तर आता आपण रस्सा बनवायला घेऊया. इथे आपण 4 चमचे तेल गरम करून घेतलं आहे कढाईमध्ये. ह्याच्यामध्ये आपण वाटण घालूया. जो वाटलेला मसाला आहे तो तेलामध्ये मस्त असा भाजून घ्यायचा आहे. आधी आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची सध्या. अगदी मसाल्यातून तेल सेपरेट होईपर्यंत छान असं हे भाजून घ्यायचं. आपण मॅरिनेशनमध्ये मीठ वापरलं आहे त्यामुळे सुरुवातीला मीठ कमीच घालायचं. हे पहा मस्त मसाल्यामधून तेल सेपरेट होत आहे. छानपैकी मसाला भाजून झाला आहे 3 ते 4 मिनटात. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालूया. हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, घरगुती काळा मसाला आणि मीठ. मिठाआधी आपण अर्धा चमचा घालणार आहोत आणि मग नंतर आपला रस्सा तयार झाल्यानंतर थोडंसं टेस्ट करून मग आपण लागलंच तर घालूया. आता हे सगळे सुके मसाले आपल्या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया आणि फार नाही पण 2 मिनिटं सुके मसालेसुद्धा तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. त्याची चव छान येते आणि वास पण खूप छान येतो. मस्तपैकी मसाले आपण मिक्स केले आहेत. थोडंसं आपल्याला हा मसाला सुका वाटतो आहे, ड्राय झाल्यासारखा वाटतो आहे, तर 2 ते 3 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही. मस्तपैकी आपण हा मसाला एकंदरीत छान भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता याच्यामध्ये आपण जी कोळंबी मॅरिनेट करून घेतलेली आहे ती घालायची आहे. कोळंबी सेपरेट अशी तेलामध्ये फ्राय वगैरे करून घ्यायची गरज नाही आहे रश्श्यासाठी. मसाल्यामध्येच कोळंबी घालून छान शिजवून घ्यायची. त्यामुळे कोळंबीला मसालासुद्धा लागतो, मसाल्याची चवसुद्धा येते, शिवाय सुवास पण येतो मस्त असा. साधारणतः 3 ते 4 मिनिटं लागतात कोळंबी व्यवस्थितपणे शिजण्यासाठी. कोळंबी आपण छान अशी दोन्ही बाजूने मसाल्यामध्ये शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता साधारणतः 4 मिनिटं झाले. मस्त कोळंबी शिजली आहे. जास्त शिजवायची नाही कोळंबी, नाहीतर ती अशी रबरी होते किंवा मग चिवीस टेक्स्चर होतं कोळंबीचं. त्यामुळे 3 ते 4 मिनिटं आपण ती छान अशी तेलामध्ये मसाल्यामध्ये शिजवून घेतली आहे, अशी परतून तेलामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला रस्सा बनवण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी नाही घालायचं. गरम पाण्यामुळे मस्त अशी रश्श्याला तरी येते, शिवाय मसाल्यांची चवसुद्धा खूप छान लागते. थंड पाण्यामुळे तरी पण नाही येत आणि मसाले पांचटसुद्धा लागतात. पाहिजे तशी चव नाही येत मसाल्यांची. आता आपण 1.5 कप पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. कन्सिस्टन्सी चेक करूया आणि मग लागलंच तर पाणी घालू अजून. कोळंबी रस्सा थोडासा सैलसरच असतो, तसा तो छान लागतो. तुम्हाला आवडेल त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे रस्सा बनवला तरीही चालेल, पण हा रस्सा गरमागरम इंद्रायणी राईससोबत खायला खूप छान लागतो. त्यामुळे राईससोबत खाण्याच्या हिशोबाने थोडीशी सैलसर कन्सिस्टन्सी आपण ठेवणार आहोत. साधारणतः 2 ग्लास पाणी आपण इथे घातलेलं आहे, गरम पाणी. आणि आता आपल्याला रश्श्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर आपण झाकण ठेवूया आणि एक उकळी काढून घेऊया. मस्त सुवास येतो आहे रश्श्याचा आणि 3 मिनिटं झाले साधारणतः. रश्श्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. अजून एक 3 ते 4 मिनिटं अगदी लो फ्लेमवरती आपण हा रस्सा आणि कोळंबी शिजवून घेणार आहोत, जेणेकरून कोळंबीचा फ्लेवर रश्श्याला येईल आणि मसाल्यांचा फ्लेवर कोळंबीला येईल आणि मस्त सगळे मसाले एकजीव होऊन आपला रस्सा असा मस्त लागेल, चमचमीत, झणझणीत आणि दमदार असा. तर मस्त उकळी काढून घेऊया. हे पहा, आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली आहे आणि रश्श्याला उकळीसुद्धा आली आहे. मस्तपैकी असा झणझणीत आणि चमचमीत भन्नाट असा कोळंबी रस्सा आपला बनवून तयार झालेला आहे. हा कोळंबी रस्सा तुम्ही गरमागरम इंद्रायणी राईस किंवा कोणताही राईस त्यासोबत खाऊ शकता किंवा मग भाकरी, म्हणजे पर्टिक्युलरली तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतो कोळंबी रस्सा. रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून कळवा.
आणि चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.